नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वाघोडा येथे वाघोडा ते फुगगाव फाटा या रस्त्याच्या परिपूर्ण दुरुस्तीच्या मागणीकरिता वाघोडा येथील नागरिकांनी नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनीच्या वाहनांना वाघोडा येथे रोखले। गेल्या 3 वर्षापासून समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे। या कामाकरिता एनसीसी कंपनीच्या अवजड वाहनांमुळे वाघोडा ते फुगगाव फाटा हा रस्ता पूर्ण नादुरुस्त झाला आहे। रस्त्यात जागोजागी प्रचंड खड्डे पडले आहे। वाघोडा, सेलू नटवा, फुगगाव, सुलतानपूर, धानोरा शिक्रा, बेलोरा इत्यादी गावातील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी जाण्याकरिता हा रस्ता महत्त्वाचा आहे। अवजड वाहतुकीकरिता प्रतिबंधित असलेल्या या मार्गावर एनसीसी कंपनीला रस्ता दुरुस्त करून देण्याच्या अटीवर शासनाने अवजड वाहतुकीस परवानगी दिली होती। समृद्धी महामार्गाचे काम या भागात पूर्णत्वास आले असताना एनसीसी कंपनी मात्र सदर रस्त्याच्या दुरुस्तीकरिता चालढकल करीत आहे। वाघोडा व परिसरातील नागरिकांनी अनेक वेळा निवेदने देऊन सुद्धा अद्यापपर्यंत दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली नाही। विशेष प्रकल्प विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग बडनेरा यांनी अनेक वेळा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला एनसीसी कंपनीकडून सदर रस्त्याची दुरुस्ती करून घेण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे, परंतु MSRDC व एनसीसी कंपनी रस्त्याची दुरुस्ती करीत नसल्यामुळे दिनांक 30 ऑगस्ट रोजी वाघोडा येथील नागरिकांनी एनसीसी कंपनीची वाहने अडवून आपला रोष व्यक्त केला। यावेळी MSRDC चे उपअभियंता AN ढेरे व एनसीसी प्रतिनिधी BK सिंग यांनी पोलीस स्टेशन नांदगाव खंडेश्वरचे ठाणेदार ठाकरे यांच्या उपस्थितीत गावकऱ्यांना रस्ता दुरुस्ती संबंधित उच्चस्तरीय बैठकीचे लेखी आश्वासन दिल्यानंतर गावकऱ्यांनी आंदोलन तात्पुरते मागे घेतले। यावेळी काँग्रेसचे विनोद जगताप, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव सुनील मेटकर, वाघोडा येथील उपसरपंच ओमप्रकाश सावळे, अजय भोयर, बबलू गावनेर, तुकाराम भलावी, बाळू सुलताने, ज्ञानेश्वर भगवे, सोमदास मेहंगे, रवी मेटकर, अजय भगत यासह गावकरी उपस्थित होते। उत्तम ब्राह्मणवाडेसह उमेश चव्हाण, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।